आम्ही सगळे जिद्दीने त्या ठिकाणी आता हे ट्रॅक्टर मोर्चा काढतोय. जे होईल ते पाहून घेऊ. पोलीस अडवत आहेत. अडवला आम्ही आमचा ट्रॅक्टर घुसून नको तिथं. शिवसैनिक आहे ना आम्ही. अंबादास दानवे ट्रॅक्टर चालवणार, मी आणि सुभाष पाटील आम्ही त्या इथं बसणार बाजूला. त्यांना ठरलेलं आहे. आज कशासाठी आंदोलन करता आहात? पोलिसांनी परवानगी नाकारली अशी माहिती. नाही, पोलिसांचं परवानगी नाकारली तरी आम्ही असे अनेक वेळेस आंदोलन केलेलं आहे. आम्ही पोलिसांना घाबरत नाहीये. मी तुम्हाला या ठिकाणी स्पष्ट सांगतो की आज शेतकऱ्यांना इतके अडचणीत आहे, शेतकरी म्हणजे हलाखीत आलेला आहे. तिकडे सरकारचं लक्ष नाही, फक्त घोषणाबाजी चालली त्यांची. मग या घोषणाबाजीच्यासाठी त्या ठिकाणी आम्हाला कर्जमुक्ती पाहिजे, कर्जमाफी नाही. माननीय उद्धव साहेबांनी जे सांगितल्याप्रमाणे कर्जमाफी नव्हे, कर्जमुक्ती पाहिजे. म्हणून कर्जमुक्ती मिळाली पाहिजे सर्व शेतकरी बांधवांना. आणि ते करण्यासाठी आम्ही ट्रॅक्टर मोर्चा काढतो. म्हणजे ते शेतकऱ्यांसाठी काढतो. ट्रॅक्टर शेतकऱ्यांकडे ट्रॅक्टर असतं, बाकी आमच्याकडे म्हणजे शहरात कुठे असतं. म्हणून आज शेतकऱ्यांसाठी आम्ही हे करतोय. ऑपरेशन टायगरची चर्चा जोरात सुरू आहे. काय नाही, काही होत नाही. आता मी तुमच्याच टीव्ही मध्ये पाहून आलो, म्हणून मला लेट झालं इथे. माननीय स्वतः संजय राऊत साहेबांनी स्पष्ट केलेलं आहे. तसं काही नाही. त्यांनी शपथ खाऊन शपथ खाल्ला सगळ्यांनी की आम्ही त्या ठिकाणी आहोत आणि आम्ही सगळे बरोबर आहेत, एकत्र आहेत, हे सगळं सांगितलं. त्यामुळे कोणी जाणार नाही. उद्धव साहेबांना कोणीही सोडणार नाही, शिवसेनेला कोणी सोडणार नाही, कारण ते बाळासाहेबांच्या शिवसैनिक आहेत. उद्धव साहेबांनी बोलवलेल्या तयारी सुरू आहे 6 खासदार फोडण्यासाठी. नाही, ते काय होत नाही. काही होऊ शकत नाही. बरेच जण साहेबांना भेटून गेलेले आहेत. त्यामुळे ते काही उद्धव साहेबांनी बोलवलेल्या मिटिंगला अनेक खासदारांनी आमदारांनी दांडी मारली. नाही, दांडी मारायचं नाही. त्यांनी त्यांचं व्यक्तिगत कारण सांगितलं आणि व्यक्तिगत कारण सांगून त्यांनी हे पण केलं ना. म्हणजे याच्याने बोलले ते म्हणजे आज दिल्लीत बऱ्याच घडामोडी घडण्याची शक्यता आहे. संजय राऊत गेले, वाजेप पण गेले आणि एक वेगळा गट स्थापन करण्याची हालचाली सुरू. नाही, तसं काही होणार नाहीये. सर्व आपला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचाच गट राहील, बाकी काय राहत नाही. उद्धव ठाकरेंनी भावनिक आव्हान केले, आज माझा दिवस नाही पण उद्या माझा दिवस असेल. नाही, हे निश्चित आहे. हे चालूच आहे. असे संकट अनेक वेळेस पाहिले आम्ही. मी पण अनेक वर्षापासून शिवसेनेत काम करतो, 50 वर्षापासून. आम्ही असे अनेक धक्के पाहिले. असे अनेक धक्के पाहून त्या ठिकाणी शेवटी विजय हा बाळासाहेबांचा झाला, विजय आता उद्धव साहेबांचा झाला.